महाभारत वाचल्यावर कळतं की कर्ण हा 5 पांडवांपेक्षाही श्रेष्ठ होता, पण त्याची संगत चुकीच्या लोकांबरोबर होती, म्हणजेच कौरवांसोबत होती. आयुष्यभर पुण्यकर्म करूनही त्याच्या वाट्याला करुण अंत आला. क्षणासाठी का होईना, पण कौरवांच्या बाजूने साथ दिल्याने आणि अप्रत्यक्षरित्या का होईना त्यांच्या पापात सहभागी झाल्यामुळे तो दुर्दैवी अंतास कारणीभूत ठरला. माणसाचंही असंच असतं. मित्र वाईट वागत असतात, बरेचदा मनाला ते पटत नसतं, पण मी थोडी चुकीचा वागतोय, मित्र वागतात आहे असं म्हणून स्वतःला समजवतो. पण जो व्यक्ती आपल्या मित्रांना योग्य वाट दाखवू शकत नाही ना, त्याला कर्ण म्हणून संबोधलं जातं, कृष्ण म्हणून नाही. तुम्हाला काय बनायचं, कर्ण की कृष्ण?